नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे खूप मोठं कांड आता या सरकारने केलेलं आहे. म्हणजे तिची मावशी स्वतःची आलेली आहे, पण तिला मावशी सुद्धा घरात नको आहे आणि त्यासाठी तिची वेगळी वेगळी कारस्थानं सुरू आहेत. तर त्यामध्ये तिनं पहिलं कांड केलेलं आहे, ती म्हणजे मावशीवरती चोरीचा आळ टाकायचा. म्हणजे चोरीच्या आरोपामध्ये मावशीला अडकवायचं आणि तिला घरातून हाकलून द्यायचं. हा सगळ्यात मोठा डाव सरकारने टाकलेला आहे. कारण तिला तिच्या वाटेत कोणताच अडथळा नको आहे आणि तिला माहिती आहे की तिची मावशी ही कशी आहे ते. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सखीला कान्हा भेटायला आलेला आहे, तो वेश बदलून आलेला आहे. जेव्हा कान्हा पाहतो तेव्हा सखी स्वतः कान्हाच्या आठवणीत आहे. म्हणजे हातामध्ये मोरपीस घेऊन, म्हणजे जो मोरपीस कान्हाने आणलेला असतो तो मोरपीस घेऊन ती तिथं बसलेली आहे आणि ती कान्हाचीच वाट पाहत आहे. हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, मावशीचे अजून कोणते कोणते डायलॉग बाजी आहे, सरकारची वाट का लागते, सरकार का एवढी घाबरते, हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता मावशी आत आलेली असते. सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. सखी म्हणत असते, अगं आई कोण आहेत ह्या? कारण मावशी जेव्हा तेजूच्या समोर येते, म्हणजे तेजस्विनीच्या समोर येते आणि तेजुडी करत असं तिच्या गालाला हनवटीला हात लावत असते. कारण आजपर्यंत सरकार होत्या त्यावेळेस घरी कोणी आलेलं नाहीये, माहेरचं कोणी आलेलं नाही. ह्या गोष्टी आता घरातल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. तेव्हा सखी विचारत असते, आई काय आहे नक्की, मला कळेल का, या कोण आहेत आणि तुला अशी तेजुडी वगैरे हाक मारतायत? खरं तर सरकारला खूप राग आलेला आहे. इथे जर खरी तेजस्विनी असती तर तिला आनंद सुद्धा झाला असता, कारण आपली मावशी आपल्याला भेटायला आलेली आहे किंवा आपल्याकडे आलेली आहे. पण इकडे मनस्विनीला मात्र खूप राग आलेला असतो. तेवढीच एक्साइटेड इथे सखी असते. सखी विचारते तेव्हा ती म्हणते, अगं मीच सांगते तुला, येड्याचा बाजार आहे नुसता. मी ना नंदा श्रीपूरकर, असं म्हणत ती बोलायला सुरुवात करते. आणि मग इकडे तेजस्विनीला म्हणत असते, काय झालं ग तेजुडी, तू बोलणार आहेस का नाही माझ्याशी? आणि त्याचबरोबर इकडे तेजस्विनीला तिचं बोलणं अजिबात आवडलेलं नसतं. म्हणजे सरकारला या गोष्टीचा खूप राग आलेला असतो. आणि मग मावशीला इकडे सखी म्हणते, चला मावशी तुम्ही इथे बसा, असं म्हणत सखी मावशीला घेऊन जाते. आणि मावशी आहे, मग तुम्ही माझ्या मावशी आजी आहात. सखी मात्र खूप एक्सायटेड असते की काय आहे हे सगळं जाणून घेणं, त्याचबरोबर मावशी आजी सोबत वेळ घालवायला मिळतोय ह्या गोष्टीचा तिला आनंद झालेला असतो. सखीला इकडे लगेचच बोलते, ती म्हणजेच नंदा बोलते की तू सखी ना ग, तुझ्या लग्नाला तुझ्या आईने नाही बोलवलं गरीबाला. मी पण बघितलं तुझं टीव्हीवरती लग्न, म्हणून तर ना तुमची ख्याली खुशाली ठेवत होते मी इकडं. कळलं मला सगळं, मान्य आहे मला. हो कसं आहे माहिती आहे का, आम्ही साधी गरीब माणसं, तुझ्या आई कशाला बोलवेल आम्हाला लग्नाला, असं म्हणत इकडे सखीला मावशी बोलत असते. तेव्हा मात्र मावशीला चांगलंच माहिती असतं की कोणाला कसं गुंडाळायचं. कारण सरकारपेक्षा काकणभर आगाऊ ही मावशीच असते. त्यामुळे सरकारची मात्र आता वाट लागायला लागलेली असते. सरकारला कळत नसतं. मावशी तिथं बसलेली असते, सरकार मात्र मावशीच्या समोर. तेव्हा सरकार म्हणत असते, काय झालं नक्की, नाही तुम्ही इथे? तेव्हा ती सांगते की काय सांगू आणि कसं सांगू, असं म्हणत जी काय रडायला सुरुवात करते आणि तिचा गोंधळ सुरू होतो. कारण मावशीचं असं म्हणणं असतं की मी गेले पंढरपूरच्या वारीला गेले आणि घरी येते तर काय माझ्या पोराने न सांगता लग्न केलं आणि हाकलून दिलं मला घरातून, असं म्हणत आता रडायला सुरुवात करते. म्हणजे इतक्या वेळ मजेशीर कॉमेडी पद्धतीने बोलणारी मावशी अचानक रडायला लागते. तेव्हा मात्र धक्काच बसलेला असतो. आणि मग मात्र इकडे आता सखी तिथंच असते आणि त्याचवेळी मावशी आता नक्की तिच्या आयुष्यात काय झाले हे सांगायला सुरुवात करते. कान्हा इकडे चहाच्या टपरीवरती असतो, तो चहा घेत असतो. त्याच्या डोक्यातले विचारच जात नसतात. सखी म्हणत असते की आता एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्यावर प्रेम करणारी ही सखी पहिली सखी राहिलेली नाहीये, तीही बदलली आहे. कारण ज्या कान्हावरती तिनं प्रेम केलेलं तो कान्हाच तो पहिला राहिलेला नाहीये. त्यामुळं पुन्हा प्रेम करण्याचा प्रश्नच येत नाही, असं सगळं ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे कान्हा विचार करत असतो, काय करू. सणा कधीच वेगळे होऊ शकत नाहीत, कारण आजी जे म्हणत असते ते अगदी खरं आहे. कारण इकडे कानाला मा म्हणत असते की कसं आहे माहितीये का, आपल्या कामाच्या मध्ये तू तुझं नातं आणलेलं आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, त्याच्यामुळं गोंधळ काय झालाय ना तुझ्या लक्षात येत नाहीये. कारण
तू हे कामाच्या मध्ये नातं असं आणायला नको होतं, असं तिनं सांगत असते. परंतु इकडे आता कानाच्या बाबतीत मात्र घडतंय वेगळं. कानाला नेहमी असं वाटत असतं की माझ्यासाठी मी लग्न केलंय आणि त्याला सखी आवडते. मी लग्न केलंय तर सगळ्या गोष्टी नीटच झाल्या पाहिजेत, असं वाटत असतं. पण अचानक हा सगळा गोंधळ घडत असतो आणि त्यामुळं मात्र आता कळायचं बंद झालेलं असतं. इकडे कान्हा म्हणत असतो की नाही, आता मला काहीतरी वेगळा उपाय केला पाहिजे. म्हणजे मी कायम सखीच्या जवळ असलं पाहिजे. सखी माझ्यापासून दूर जाता कामा नये. सखी आणि मी एकत्रच असलं पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी आता त्याच्या लक्षात येत असतात. इकडे मावशी मात्र आता रडायला सुरुवात केलेली आहे. ती सांगत असते, सगळ्या नातेवाईकांच्या घराचे उंबरे झिजवले पण काही उपयोग झाला नाही. कोणी मला घरात ठेवून घेतलं नाही. तेव्हा माझ्या लक्षात आलं की मुंबईला माझी भाची आहे ना, तिच्याकडे मी जाऊ शकते. ती मला समजून घेईल, ती मला सांभाळून घेईल असा विचार केला आणि त्यानंतर मी इथं आलेले आहे, असं ती सगळ्यांच्या समोर सांगते. पण सरकारला मात्र खूप राग आलेला असतो. सरकार विचारत असतात की आता किती दिवस मुक्काम इथं. तेव्हा मावशी म्हणायला लागते की झालं, म्हणजे तुलाही आता माझा त्रासच होणार आहे ना, तुलाही मी नकोच आहे इथे, असं म्हणत आता मावशी आरडाओरडा करत असते. आणि त्याच वेळी सखी म्हणते की अहो काळजी काय करताय, राहा बिंदास्त तुम्ही. अहो तुम्ही माझ्या मावशी आजी आहात ना, तुम्ही कितीही दिवस राहू शकता इथे, असं म्हणत सखी आता बोलत असते. त्याच वेळी आता मावशी तेजस्विनीला म्हणते, अगं तेजुडे, तुझ्या घरातल्या सासरच्या माणसांची ओळख नाही करून दिलीस, ओळख करून देणार नाहीस का, असं जेव्हा ती म्हणते तेव्हा मात्र इकडे ओळख करायला सुरुवात केली जाते. आणि मग सुरुवातीला ओळख करून देताना सुरुवातीला तिथे सांगितलं जातं ते म्हणजे हे मोठे भाऊजी म्हणजेच. आणि असं म्हणता क्षणी तिथे लगेचच मावशी बोलते, खायला कार आणि भुईला भार, असं मावशी स्वतःच बोलते. तेव्हा मात्र म्हणजेच हा मोठा भाऊजी आहे, त्यानंतर ही त्याची बायको, तो पण नमस्कार करतो आणि खूप कामाचं आहे असं मावशी म्हणते. पण माफ करा, कसं माहिती आहे का, माझा तो स्वभाव आहे ना, त्याच्यामुळं माझ्या तोंडातून असं पटकन बाहेर पडतं, ते खरंच असतं. खरं तर या बाबतीत मात्र मावशी जे बोललेली असते ते बरोबर असतं. खरं तर मावशीने या सगळ्या गोष्टींची माहिती काढलेली आहे आणि त्यानंतर मावशी आलेली आहे. मावशी काही अशीच तिथे घरात आलेली नाहीये, प्रत्येकाबद्दल तिच्याकडे काही ना काही माहिती आहे. मग तो सांगतो की ही माझी बायको मीनाक्षी. असं बोलल्यानंतर मीनाक्षी नमस्कार करते. तेव्हा ती म्हणते, तुझा भरपूर आशीर्वाद, 2चे 4 उदे, 4चे 6, 6चे 8 असं ती मावशी आशीर्वाद देत असते. म्हणजे मावशीला कळेल असतं की तिला बाळ होत नाहीये, तिला बाळ हवं आहे, म्हणजेच यांच्या 4चे 6 हात हवे आहेत हे लक्षात आलेलं असतं. तेव्हा मावशी म्हणते की नाही नाही, तुला दिलाय मी, भरभरून आशीर्वाद दिलाय, काहीच प्रॉब्लेम नाहीये, असं मावशी सांगायला सुरुवात करते. इकडे आता स्वतःहून आठवण करून देतो, आठवणीने स्वतःची तिथं ओळख सांगतो, तो म्हणजेच छोटे भाऊजी. ते सांगतात तेव्हा ते म्हणतात की हां, गौतम काका सांगतात की ही माझी बायको उर्मिला. तेव्हा ती म्हणते, वेड्याचा बाजार आहे नुसता, तुमच्यासारखा हुशार माणूस या घरात दुसरा कोणी नाहीये, हुशार आणि संयमी, असं म्हणत गौतमच्या बाबतीत तिने पॉझिटिव्ह विचार केलेला असतो. ही उर्मिला म्हणजे जगामागान मला बघा, असं म्हणत उर्मिलाबद्दल ही मावशी सांगते. तेव्हा उर्मिला गौतम एकमेकांकडे पाहतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे गौतम खुश असतो, मावशी आलेली आहे या गोष्टीपेक्षाही सरकारची जी अवस्था आहे ते पाहून गौतमला खरं तर मज्जा येत असते. तेव्हा मावशी म्हणते की मला परसाकडे जायचं आहे. आता मावशीला परसाकडे जायचं असते. सखी म्हणते, म्हणजे मला कळलं नाहीये. तेव्हा लगेचच तेजस्विनी सांगते, अगं वॉशरूमला घेऊन जा. असं म्हटल्याबरोबर सखी म्हणते, चला तुम्ही फ्रेश पण व्हा आणि तुम्हाला मी घेऊन जाते आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमची रूमही दाखवते. इकडे कान्हाने आता गौतम काकाला फोन केलेला असतो. कान्हाला खरं तर सखीला भेटायचं असतं, सखीच्या जवळपास राहायचं असतं, यासाठी कान्हाचे हे सगळे प्रयत्न चाललेले असतात. आणि कान्हाने गौतम काकाला फोन केलेला असतो आणि त्याची जी आयडिया आहे ती सांगितली जाते. तेव्हा गौतम म्हणतो की हे बघ, कसं आहे माहिती आहे का, आत्ता तरी ना तुझ्यामधलं आणि त्याचबरोबर सखीमधलं अंतर कमी होऊ देणार नाही, कारण त्या सरकारला मी चांगलंच ओळखतो. तेव्हा कान्हा म्हणतो, पण सखीमधलं आणि माझ्यामधलं अंतर हे कमी न होऊ देता जे काय करता येईल ते मी करणार आहे आणि त्याचबरोबर त्यातलं अंतर वाढूच द्यायचं नाहीये. आत्तापर्यंत जेवढं झालंय तेवढं पुरेसं आहे, असं कान्हा सांगत असतो. माझ्या डोक्यात एक आयडिया आहे,
तेव्हा गौतम काकाला कानाची आयडिया आवडते. गौतम काका म्हणतो की खरंच मला माहीत नाही सखी इम्प्रेस होईल का नाही, मी मात्र तुझ्या या आयडियावर जास्त इम्प्रेस झालेलो आहे, असं इकडे गौतम काका सांगतात आणि म्हणतात की चालेल. तेव्हा काना म्हणतो की पण तुम्हाला एक माझी मदतही करावी लागेल. गौतम काका म्हणतात कसली मदत, काय बोलतेस तू? तेव्हा काना सांगू लागतो की तुम्हाला ना दरवाजा उघडा ठेवायला लागेल, म्हणजे मी जेव्हा येणार आहे तेव्हा, म्हणजे मला डिरेक्टली येता येईल ना. असं सांगितल्याबरोबर गौतम काका म्हणत असतो की चालेल ठीक आहे, करेल मी तुझी मदत. इकडे सखी आता मावशीला घेऊन आत आलेली असते आणि मावशी जेव्हा सखीकडे पाहते, सखीला म्हणते की अगं एवढी मोठी रूम, अगं गरज काय होती एवढ्या सगळ्याची? अगं राहिली असते की कुठंतरी कोपऱ्यात मी, काय गरज होती सांग बरं इतकं सगळं करण्याची माझ्यासाठी, असं मावशी स्वतःहूनच सांगते. तेव्हा मात्र सखी म्हणत असते की हे बघा, तुम्ही कसं माहिती आहे का, माझ्या आईच्या मावशी आहात ना, म्हणजे माझ्या मावशी आजी आहात. अहो तुम्हाला काही कमी पडता कामा नाही, तुम्ही बिनधास्त राहा इथे, असं इकडे सखी सांगत असते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच मावशी म्हणत असते की अगं पण मला एक सांग, त्याचबरोबर तुझं लगीन झालंय ना, मग नवरा कुठे आहे? तेव्हा काय बिनसलंय का, काडीमोड झाली आहे का? नाही, तसं असेल तर तसं सांग, काडीमोड झाली आहे का? सखीला कळत नसतं. तेव्हा आजी म्हणते की अगं घटस्फोट म्हणतात ना, घटस्फोट तो झालाय का? तेव्हा सखी शांतच राहते. सखी म्हणते हो, होणार आहे. आता मावशीने सगळ्या गोष्टी आणलेल्या असतात, सगळ्या खबरी आणलेल्या असतात आणि मावशी त्याच पद्धतीने आता इकडे गोंधळ घालत असते. त्याच वेळी सरकार म्हणत असते की या सरकारच्या वाटेमध्ये कोणीही आलं तरी त्याला बाजूला कसं करायचं हे मला चांगलंच माहिती आहे. या सरकारच्या वाटेमध्ये कोणी कधीच आडवं येऊ शकत नाही, असं म्हणत ती स्वतःचीच पाठ थोपटत असते. या मावशीचा बंदोबस्त थोड्या वेगळ्या पद्धतीने केला पाहिजे, असं तिच्या डोक्यात चाललेलं असतं आणि ती म्हणत असते की आता हिचा बंदोबस्त करण्यासाठी मला वेगळीच पद्धत वापरायला लागणार आहे, असं ती बोलते. आणि मग मात्र आता धक्का बसण्यासारखी गोष्ट असते, कारण या सरकारने सगळे दागिने गोळा केलेले आहेत. म्हणजेच आता या मावशीवरती दागिने चोरीला जाण्याचा आळ येणार याबद्दल काही शंका नसते. तोपर्यंत इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कान्हा हा वेगळ्याच रूपात आलेला असतो आणि नेमकं त्याला मोठ्या काकाने तिथं पकडलेलं असतं. कान्हा जेव्हा तिथं आलेला असतो तेव्हा ते म्हणत असतात काय, इकडे कुठं, हे सगळं घेऊन कुठे निघाले तू? तेव्हा मात्र कान्हा म्हणत असतो की सखी मॅडमचे कपडे ते द्यायचे होते. तेव्हा मात्र इकडे काका म्हणतो, तो म्हणतो की पण तुझ्यासारख्या बावळट माणसाकडे सखी कधीपासून कपडे लॉन्ड्रीला द्यायला लागली? तेव्हा कान्हा म्हणतो की काय पण काय बोलताय तुम्ही? आणि इकडे कान्हाने तो रुमाल स्वतःच्या तोंडावरती बांधलेला असतो, कारण इकडे ओळखू ये नाही. तेवढ्यातच गौतम काका तिथं पोहोचलेला असतो. कान्हा म्हणत असतो काय हे, एखाद्या माणसाला एवढा खोकला येतोय आणि तुम्हाला त्याचं काही पडलेलं नाहीये, तुम्ही मात्र त्याच्यावरती प्रश्नांचा भडीमारच करत आहात, तुम्हाला त्याचं काही वाटतच नाहीये, असं म्हणत कान्हा स्वतःचीच बाजू आता सेफ करून घेत असतो आणि सांगत असतो की हे बघा, तुम्ही माझ्याशी चुकीच्या पद्धतीने वागत आहात, कारण काहीही झालेलं असलं तरीही आत्ता सध्या तुम्ही जे काय करताय ते पूर्णपणे चुकीचं आहे, असं कानाचं चालू असतं. तेव्हा मात्र इकडे सरकारने आता वेगळाच डाव आखायचं ठरवलेलं आहे. सरकारने ते दागिने ज्यांच्या तिच्या पर्समधून काढलेले असतात ते दागिने घेऊन ती मावशीच्या रूममध्ये आलेली असते आणि मावशीच्या रूममध्ये आल्यानंतर तिने मावशीचं गाठोडं तिथं शोधते. सखीनं ते गाठोडं आणलेलं असतं आणि तिथे कपाटात ठेवलेलं असतं. मावशीच्या रूममध्ये येऊन गाठोडं शोधते आणि त्यानंतर तिच्या डोक्यात आता विचार सुरू होतात की हिला मी सोडणार नाही. आणि मग त्या गाठोड्यामध्ये आता ते आणलेले दागिने सरकार टाकते. खरं तर हा खूपच घाणेरडा विचार असतो. सरकारने ते दागिने त्याच्यात टाकलेले असतात आणि म्हणालेले असते की काहीही झालं तरीही माझ्या वाटेमध्ये अडथळा आला तर त्याला कसं दूर करायचं हे मला माहिती आहे, अगदी सरकार स्टाईलमध्ये, असं ती स्वतःच बोलत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता सरकारने गोंधळ सुरू केलेला असतो. गौतम भाऊजी, अहो चला लवकर, तुम्हाला माहिती आहे का काय झाले, असं म्हणत तिने एक वेगळाच गोंधळ केलेला असतो. माझे दागिने चोरीला गेले तसा ती गोंधळ घालत असते. आणि तेव्हा मात्र इकडे सखीच्या रूममध्ये कान्हा आलेला असतो आणि कान्हाने सरप्राईज दिलेलं असतं. आता मात्र सरकार स्वतः तिच्या खणलेल्या खड्ड्यात अडकणार असते
तिला असं वाटत असतं की हे सगळं करून तिने आता पुढे जाणार आहे, पण नाही. ती अडकली तर जाणार असते याबद्दल काही शंकाच नाही. पण इकडे पोलिसांना बोलवलं जातं आणि पोलिसांना बोलवून ती सांगते की माझे दागिने चोरीला गेलेले आहेत. मग पोलीस विचारतात की मला सांगा की तुमच्या घरी दुसरं कोण बाहेर चाललेलं का? आणि त्यानंतर सरळ सरळ आळ घेतला जातो तो मावशीवरती. आता मात्र मावशीची तापते. मावशीला कळायचं बंद होतं. कारण मावशीला माहिती आहे की हे सगळं करणारी व्यक्ती कोण आहे ते. हे सगळं माहिती असूनही अशा पद्धतीने आता सरकार वागत असते. तर इकडे पोलीस तिथं आलेले आहेत. पोलिसांना सरकारने सांगितलेलं आहे की हे बघा माझ्या घरातले दागिने चोरीला गेलेत आणि याच आहेत त्या आमच्या घरात नवीन आलेल्या आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.